नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी श्री माळवे निलेश आनंदराव, वसंतदादा पाटील विद्यालय रहमतपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा या शाळेतील एक शिक्षक आहे. आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास या इतिहासाच्या पुस्तकातील पहिला धडा इतिहासाची साधने या धड्याविषयी माहिती बघणार आहोत. चला तर मग या धड्याची सखोल स्वरूपामध्ये माहिती घेऊया. इतिहासाची साधने म्हणलं तर आपल्याला त्या काळातील राजे महाराजे यांचे कार्य, त्या काळातील किल्ले यांसारख्या विविध वस्तूंची आठवण होते. या इतिहासाच्या साधनांचा समावेश 3 प्रमुख प्रकारांमध्ये केला जातो. यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे भौतिक साधने, दुसरा प्रकार आहे लिखित साधने आणि तिसरा प्रकार आहे मौखिक साधने. चला मग पहिला प्रकार बघू. भौतिक साधने. आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय, विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो. या काळात विविध इमारती, पूल, रस्ते, पाणपोया, कारंजे यांसारख्या वास्तू बांधल्या गेल्या. या इमारतींमध्ये प्रशासकीय कचेऱ्या, अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची निवासस्थाने, संस्थानिकांचे राजवाडे, त्या काळातील किल्ले, तुरुंग यांसारख्या इमारतींचा समावेश होतो. या वास्तूंपैकी अनेक इमारती आजही आपल्याला पाहावयास मिळतात. काही वास्तू ह्या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे अंदमान येथील सेल्युलर जेल. आता याचे अनेक उदाहरणे आपण बघू. यामध्ये पहिला आहे तो म्हणजे राजवाडा, दुसरा आहे किल्ले, तिसरा आहे नाणी. नाणी हे इतिहास सांगतात. कसे काय? तर नाण्यांवर जे राजाचं चित्र असतं त्या राजाच्या चित्रावरून ते नाणं कोणत्या राजाच्या काळात बनवलं गेलं हे त्यावरून स्पष्ट होतं. दुसरी गोष्ट, नाण्यांवर साल लिहिलेलं असतं की ज्या सालावरून ते नाणं केव्हा तयार केलं गेलं याची आपल्याला माहिती मिळते. तिसरं, नाण्यांवरती लिहिलेल्या अक्षरांमुळे त्या काळात कोणत्या लिपीचा वापर केला जात होता हे आपल्याला सखोल पद्धतीने माहिती मिळते. यामुळे नाणी इतिहास सांगतात. पुढचं आहे राजे महाराजे यांचे पुतळे आणि पाचवा आहे पदके, जे राजे महाराजे यांनी आपल्या सैनिकांना पराक्रमाबद्दल दिलेलं बक्षीस आहे. या पदकांवरून सुद्धा आपल्याला त्या काळातील इतिहास माहिती व्हायला मदत होते. दुसरं साधन आहे लिखित साधने. आधुनिक भारताच्या इतिहासातील लिखित स्वरूपातील सर्व साधनांचा समावेश लिखित साधनांमध्ये करण्यात आला. यांमध्ये पहिला आहे पत्रव्यवहार, जे त्या काळातील राजे महाराजे यांनी एकमेकांबरोबर संवाद साधण्यासाठी वापरण्यात आलेलं हे साधन आहे. दुसरं आहे वृत्तपत्रे. वृत्तपत्रांमधून आपणास समकालीन घटनांविषयी माहिती मिळते. त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण, एखाद्या मान्यवरांची मतमतांतरे
तसेच अग्रलेख सुद्धा आपल्याला एकाच वृत्तपत्रांमधून वाचायला मिळतो. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होते. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या मासिकांतून तसेच लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्रे तसेच विविध सामाजिक सांस्कृतिक विषयांवर भाष्य केले आहे. याचे एक छोटेसं उदाहरण बघू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920च्या जानेवारी महिन्यात मूकनायक हे पाक्षिक सुरू केले, परंतु त्यांना पुढील अभ्यासाकरिता इंग्लंडला जावे लागले. त्यांनी हे पत्र आपल्या सहकाऱ्यांकडे सोपवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एप्रिल 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले. सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत या पत्रातून त्यांनी लिखाण केले आणि आपली देश सेवा अखंड चालू ठेवली. पुढचं उदाहरण आहे चरित्रे. आजही आपण थोर महान संत यांचे चरित्र वाचतो आणि त्या चरित्रातून त्या काळचा इतिहास माहिती करून घेतो. आजही इतिहास सांगणार आहेत आणि भविष्यातही इतिहास सांगत राहणार आहेत. याचा खरा आधार म्हणजे पुस्तके. जी पुस्तके आजही इतिहास सांगतात आणि भविष्यातही हा इतिहास सर्वांना सांगत राहणार आहेत. पाचवं उदाहरण आहे ते म्हणजे परदेशी व्यक्ती यांनी आपल्या देशाला ज्यांनी भेट दिली त्यांनी आपल्या भारत देशाविषयी आपले नोंदवलेले मत हे देखील भारताच्या इतिहासातील महत्त्वाचं साधन आहे, म्हणून याचा समावेश लिखित साधनांमध्ये केला गेला. तिसरं साधन आहे मौखिक साधने. आधुनिक भारताच्या स्वातंत्र्य निर्मितीच्या काळात अनेक मौखिक साधनांची निर्मिती झाली. या उदाहरण म्हणजे पहिलं आहे लोकगीत, दुसरे आहेत पोवाडे, तिसरं आहे स्फूर्तगीते, चौथं आहे मुलाखती आणि पाचवं आहे लोककथा. आजही काही स्फूर्तगीते आहेत की जी स्फूर्तगीते ऐकल्यानंतर आपल्या अंगावरती शहारे येतात आणि आपली देशसेवा करण्याचे कार्य आपल्याला मनापासून करावेसे वाटते. यामुळे यांसारख्या विविध साधनांमध्ये त्यांची विभागणी करून आपल्याला इतिहासाची साधने माहिती होतात. आजचा अभ्यास एवढाच आहे. भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने यांचा पुस्तकाचा आधार घेऊन सखोल अभ्यास करा आणि सविस्तररित्या यांच्या टिपा लिहा. धन्यवाद. काळजी घ्या. थँक्यू.